आज व्यंकटेश कॉलनी येथे संकल्प हायस्कूल तसेच इंदुमती जाधव प्राथमिक विद्यालय येथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। त्यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री दीपक अरोरा हे उपस्थित होते। श्री दीपक अरोरा यांचे व इतर सदस्यांचे झांज पथकाने स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर श्री दीपक अरोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि ध्वजवंदना देण्यात आली आणि त्यानंतर या शाळेच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले। त्यामध्ये लहान मुलांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली आणि स्वातंत्र्याविषयी भावना व्यक्त केल्या आणि सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या। Yeah.
independence on 15 August 1947 from British rule. We got independence with the help of many national leaders like Mahatma Gandhi, Pandit Nehru, Netaji Bose, Lokmanya Tilak, Bhagat Singh, Veer Savarkar and many others. नेहमीच असं काहीतरी वेगळं करून मुलांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा त्यांचा हा प्रयत्न असतो. पाहूया आजची काय थीम आहे त्यांची. ना पूछो जमाने के कि क्या हमारी कहानी है, हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी है. देशभक्तों की बलिदान से स्वतंत्र हुए हम, गर्व से कहेंगे भारतीय है हम. गूंज रहा है दुनिया में हिंदुस्तान का नारा, चमक रहा है आसमान में तिरंगा हमारा. देश पर जो फिदा होगा अमर और निशान होगा, रहेगा जब तक ये जहां, देश पर उसका एहसान होगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. के.जी. पाटील सर यांचं आगमन या ठिकाणी झालं. संस्थेच्या वतीने सर्व उपस्थित विद्यार्थी पालकांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. नतमस्तक आम्ही त्या सर्वांना ज्यांनी हा भारत देश घडविला, ज्यांनी हा भारत देश घडविला. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नतमस्तक आम्ही त्या सर्वांना ज्यांनी हा भारत देश घडविला, ज्यांनी हा भारत देश घडविला. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. म्हणून त्यांनी त्यांच्या काकांना विचारले, चाचा जी यह क्या है और इसका क्या इस्तेमाल होता है. तर काकांनी त्यांना सांगितले, यह एक बंदूक है और इससे गोली चलती है आणि इसी गोली का इस्तेमाल करके हम अंग्रेजों को हिंदुस्तान के बाहर भगाने वाले. शिक्षक वर्ग, पालक वर्ग इथं आहे. त्याशिवाय माझे सगळे विद्यार्थी मित्र. आजच्या सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला शुभेच्छा देतो, शुभेच्छा देतो. आणि